बनवण्याची कृती. चला तर मग बघूयात. हे बघा, याआधी सर्वात आधी आपण ब्रेडचे काप करून घेतले. आता आपण एका पॉटमध्ये 2 कप बेसन घेणार आहोत. बघा, आपण बेसन घेत आहोत. यामध्ये 2 कप घेतलेलं आपण बेसन. हाफ कप सुजी टाकायची आहे, म्हणजेच रवा. तसेच हाफ टीस्पून आपण मीठ घेणार आहोत, नमक. हाफ टीस्पून लाल मिर्च पावडर. 1/4 टीस्पून आपण हळद घेत आहोत. तसेच आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करून घेतली होती, ती पेस्ट टाकायची. यामध्ये पेस्ट टाकायची आणि हे कोरडं मिश्रण पूर्ण कालवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आधी. बघा, एकदम 1/4 टीस्पूनच्या पण थोडा कमी आपण बेकिंग सोडा टाकणार आहोत यामध्ये. ते पण आपण कोरडं मिक्स करून घेणार आहोत. आता आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे. बघा, आपण आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आहोत. छान ढवळत राहायचं आहे पाणी टाकताना, म्हणजे आपल्या याच्यामध्ये गाठ राहणार नाही. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, एकदम घट्टसर अशी कन्सिस्टन्सी आली आहे याची. जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट पण नको, अशी कन्सिस्टन्सी हवी याला. आता आपण याआधी बटाट्याच्या चटणीची रेसिपी बघितली होती, ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अपडेट करते. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. आता हे बटाट्याची चटणी अशी आपण ब्रेडच्या आतमध्ये कोटिंग करत टाकायची आहे आणि वर त्याच्या पुन्हा ब्रेडचा काप लावायचा आहे. बघा, असा. आणि आता हे आपण बेसन भिजवून घेतलं होतं, त्या बेसनामध्ये टाकायचं. बघा, आता वरून कोटिंग टाकायचं आहे. आता आपण तेल गरम झालं की नाही त्यासाठी चेक करण्यासाठी एक थेंब बेसन तेलामध्ये टाकून पाहूया. बघा, आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण हा ब्रेड पकोडा आपल्या तेलात टाकूया. बघा, थोडं वरून तेल टाकूया. तर याला थोडं पलटून घेऊया आपण. बघा, एकदम अप्रतिम होता आपला ब्रेड पकोडा, आलू ब्रेड पकोडा. आपला ब्रेड पकोडा बनवून तयार आहे. आता आपण हा काढून घेऊ. बघा, आपण आता दुसरा पण असाच प्रकारे बनवत आहोत. एकदम मीडियम गॅसवर होऊ द्यायचा आहे ब्रेड पकोडा, म्हणजे आतून पण होऊन येतो, शिजून येतो. पूर्ण झारून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये तेल राहणार नाही, ऑइली राहणार नाही. हे बघा, एकदम बिलकुलच ऑइल नाही राहिला याच्यात. जर तुम्ही माझ्या चॅनलला फर्स्ट टाईमच बघत असाल माझ्या चॅनलची रेसिपी, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन येतील. मी टाकल्यानंतर, मी कोणतीही रेसिपी टाकल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील. बघा, किती छान झालेले आहेत. जर तुम्हाला आजची माझी ब्रेड पकोड्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा. माझी आजची ब्रेड पकोड्याची रेसिपी हे आपण आता टोमॅटो सॉस सोबत पण खाऊ शकतो. तसेच मटकीचा रस्सा वगैरे करून पण खाऊ शकतो. माझी आजची ब्रेड पकोड्याची रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूत अशाच एका क्रिस्पी अँड क्रंची रेसिपीसोबत. तोपर्यंत
मस्त खात राहा आणि स्वस्त राहा.